योगेश कदमांच्या आईच्या नावावरील बारमध्ये अश्लील डान्स चालतो। डान्स बारवरून अनिल परब यांनी योगेश कदमांवर निशाणा साधलेला आहे। उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना पुरावे देणार असाही दावा अनिल परबांनी केला। गृहराज्यमंत्र्यांच्या बारमधील अश्लील डान्स कोण रोखणार असाही सवाल परबांनी विचारला। विधिमंडळाचे सचिव आहेत, त्यांच्याकडून माहिती घेतोय की अशा पद्धतीनं सभागृहामध्ये चुकीचा ऍक्ट दाखवून, चुकीचा नियम दाखवून, नियमबाह्यपणे एखाद्या गृहराज्यमंत्र्याला बदनाम करून त्याचा राजीनामा मागणे ही 100% चुकीची बाब आहे। सभागृहाचा उपयोग कोण कोणाच्या बदनामीसाठी करू शकत नाही। वास्तव असेल तर सांगा, पण चुकीची माहिती देऊन, चुकीचा नियम सांगून, चुकीचा ऍक्ट सांगून त्यांची बदनामी केली अनिल परबनी, त्याच्यावरती नियम काय कायदेशीर कारवाई केली जाते यावर आमचं बोलणं वकिलाशी चाललं आहे। डान्स बार चालवला जात होता, अश्लील नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते, हे सगळं त्याच्यामध्ये होत होतं। मी सगळी माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे, त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही। कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा हाऊस ऑफ प्रॉफिट असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो। नंबर 1 ची कारवाई ही आहे। परंतु ज्याला जो जबाबदार आहे, ज्याच्या पर्सनल इंटरेस्ट स्वकीयांचे हितसंबंध, ज्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात, जे सिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये यांच्या राजीनाम्याचीच कारवाई आम्हाला अपेक्षित आहे। तर हा सावली डान्स बार नव्हता, ऑर्केस्ट्रा होता, तर योगेश कदमांनी पुरावे द्यावेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे आव्हान दिलेलं आहे। आत्ताच्या घटकेला हे सावली डान्स बार होता, तो ऑर्केस्ट्रा जर असेल तर त्याचे काही सीसीटीव्ही असतील तर त्याचं अख्खं फुटेज योगेश कदमांनी रिलीज करावं, ते दाखवावं की तो डान्स बार नव्हता, तो एक लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता म्हणून। आणि तिथे जसं काही लोकांनी ट्विटही केलंय की तो डान्स बार नव्हता, तर काय तिथे काय दिलं जात होतं, काय काय पेय दिली जात होती, आता त्याच्यात मला पडायचं नाही, कारण माझा जे एक स्तर आहे जो मला तसाच ठेवायचा आहे। आणि मला असं वाटतं हे राजकारण महाराष्ट्रातलं सुधारण्याची अत्यंत गरज आहे।